सर्वांना नमस्कार। माझं नाव धनश्री पोराटे आणि मी एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे। आमचे वैशिष्ट्य असे आहे की आम्ही त्या एज ग्रुपमधील लोकांना मदत करू इच्छितो ज्यांचं करंट एज 35 to 45 आहे आणि त्यांना त्यांच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत 1 करोड रुपयाच्या फंडाची आवश्यकता आहे, ती म्हणजे त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी। सो हे अशक्य अजिबात नाही। गेल्या काही वर्षांमध्ये 50हून अधिक फॅमिलीतील लोकांचे आर्थिक नियोजन करत असताना, रिटायरमेंट प्लॅनिंग करत असताना काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या। आता पहा, आपण प्रत्येक जण आपल्या परिवारासाठीच कमवत असतो। आपल्या परिवारातील लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता करता आपण आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा ह्या बाजूला ठेवलेल्या असतात आणि आपण प्रत्येक जण असा विचार करतो की ज्या गोष्टी माझ्या करायच्या राहून गेल्या, जे माझं जगायचं राहून गेले, ते मी माझ्या रिटायरमेंट लाईफमध्ये करणार आहे। त्यावेळेमध्ये माझ्याकडे भरपूर वेळ असेल, कारण की काही गोष्टी वेळेअभावी आणि काही गोष्टी पैशाअभावी आपल्या करायच्या राहून गेलेल्या असतात। पण आपण एक गोष्ट विसरतोय का की जसं आपलं वय वाढणार आहे तसंच आपल्या वाढत्या वयाबरोबर शारीरिक व्याधी या देखील आपल्याकडे येणार आहेत आणि रिटायरमेंट नंतर शारीरिक व्याधींमुळे आपल्याला आपली इच्छा नसताना देखील इतरांवरती डिपेंड राहावं लागतं। त्यातच जर का आर्थिकदृष्ट्या तुमचा भार तुमच्या मुलांबाळावरती बर्डन होणार असेल तर काय उपयोग। त्यामुळे ज्या हातांना आयुष्यभर देणं माहिती असतं त्या हातांनी जर का कोणाकडून घेण्याची वेळ आली तर तो जो मानसिक त्रास होतो तो आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे रिटायरमेंटचं प्लॅनिंग हे योग्य वयात करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रत्येक जणाला गव्हर्नमेंट नोकरी कुठून मिळणार, त्यामुळे प्रत्येकाला पेन्शन नसणार आहे। त्यामुळे भविष्यात आपल्याला जी पेन्शन नसणार आहे ती कशा पद्धतीने मिळवता येईल, कशा पद्धतीने माझ्या घरामध्ये महिन्याला वयाच्या 60 नंतर पैसे येतील, त्याची तरतूद पण तुम्ही आत्ताच करून ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला पेन्शन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। त्यानंतर काही लोकांचं असं म्हणणं आहे की रिटायरमेंट नंतर जो मला प्रॉव्हिडंट फंड येणार आहे तो फंड मी माझ्या रिटायरमेंट लाईफसाठी यूज करणार आहे। ऑफकोर्स काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्या फंडाची अमाऊंट किती आहे, तो किती येणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। कारण की काही ठिकाणी असं होत आहे की ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या गोष्टी येणाऱ्या प्रॉव्हिडंट फंडावरती डिपेंडेंट आहेत। फॉर एक्झाम्पल, घर घ्यायचं राहून गेले, गावाकडे मोठा बंगला बांधायचा आहे, त्यासाठी मी 25 ते 30 लाख रुपये खर्च करणार आहे। मुलीचं एखादं लग्न राहून गेले किंवा मुलासाठी काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, मुलाला प्रॉपर्टी घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी 5 ते 10 लाख रुपये देणार आहे। मुलीचं लग्न राहिले, तिच्यासाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च करणार आहे। किंवा माझ्या स्वतःचा स्वप्नातला बंगला मला गावाकडे बांधायचा आहे आणि त्याच्यासाठी मी पैसे खर्च करणार आहे आणि हे सर्व खर्च केल्यानंतर हाताशी उरणारी रक्कम ही पुरेशी आहे का याचा देखील विचार करणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करत असताना काही गोष्टी ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत। नीड अँड वॉन्ट, काही गोष्टी घर असणे ही माझी गरज आहे, पण मला बंगलाच हवा ही माझी वॉन्ट आहे, ही माझी इच्छा आहे। तर त्यानुसार तुम्ही देखील तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करा आणि हे तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करण्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो। त्यासाठी तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता। थँक्यू।